भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव 2026 निमित्त पंचशील मंडळाच्या कार्यकारिणीची घोषणा. नमस्कार, मी अमिता गावंडे. कबीर न्यूज नेटवर्कमध्ये आपले स्वागत आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी आत्तापासूनच तयारीला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर पंचशील कला, क्रीडा व सांस्कृतिक मित्रमंडळ त्र्यंबकेश्वरच्या वतीने 2026च्या उत्सव समितीची महत्त्वाची बैठक संपन्न झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. बोलो बोलो जय भीम. जोर से बोलो जय भीम. या बैठकीत नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून उत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे. पाहुयात सविस्तर बातमी. त्र्यंबकेश्वर येथील पंचशील कला, क्रीडा व सांस्कृतिक मित्रमंडळाची विशेष बैठक माजी उपाध्यक्ष कुणाल सोनवणे आणि कार्याध्यक्ष आकाश सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. या बैठकीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव 2026 साठी नवीन समितीची अधिकृत घोषणा करण्यात आली. यावर्षीची नूतन समिती पुढील प्रमाणे आहे. अध्यक्ष ऋषिकेश खाटीकडे, उपाध्यक्ष तेजस सोनवणे, कार्याध्यक्ष आरिफ शहा, उपकार्याध्यक्ष ऋषिकेश गांगुर्डे, उत्सव प्रमुख पृथ्वीराज शिरसाट, खजिनदार हर्षल सोनवणे, सचिव अजय दोंदे, सल्लागार किरण काळे. या निवडीनंतर उपस्थितांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. या बैठकीला आणि निवडीच्या प्रसंगी मंडळाचे प्रमुख व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने माजी नगराध्यक्ष रवींद्र सोनवणे, नानासाहेब दोंदे, भगवान नाना सोनवणे, भगवान भालेराव, संजय रामचंद्र सोनवणे, मिलिंद तिवडे, रमेश काळे, मंगेश सोनवणे, विजय मधुकर गांगुर्डे, सोनू खाटीकडे, मयूर सोनवणे, सौरभ खाटीकडे, भावेश भालेराव, प्रकाश सोनवणे, योगेश रोकडे, हेमंत काळे, अनिकेत काळे, प्रशांत सोनवणे, मोहित ढेंगळे, ऋषिकेश बटाव, रोहित गांगुर्डे, मोहित दोंदे, सुमित राठोड, सुमित दोंदे, वैभव दोंदे, नितीन सोनवणे, अबित कोकणी, साहिल शहा, आदित्य जगताप, राजन सोनवणे, प्रतीक काळे, वेदांत सोनवणे आणि कुणाल दोंदे यांच्यासह पंचशील कला, क्रीडा व सांस्कृतिक मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. आगामी जयंती उत्सव भव्य दिव्य स्वरूपात साजरा करण्याचा निर्धार यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्र्यंबकेश्वरमधील या उत्सवाकडे आता संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. धन्यवाद.